नमस्कार, वेलकम टू सारिकास किचन. आज आपण सोयाबीन, चणा डाळ आणि स्वीटकॉर्नपासून कबाब कसे बनवतोय ते पाहणार आहोत. सोयाबीन आपण बॉईल करून घेतलं आहे, चणा डाळ भिजत घातलेली 4 तास, इवन स्वीटकॉर्न पण बॉईल्ड आहेत. एक जाडं वाटण करून घ्यायचं, जाडं भरडं थोडंसं, 2 छोटे कांदे, आलं लसूण आणि कोथिंबीर. इकडे आलं नाही आहे. दुसरं एक मसाला, ड्राय सुके मसाले भाजून घ्यायचे. त्यात धणा, जिरा, 4 लाल मिरच्या आणि 4 लवंगा. हे कांद्याचं असं वाटण जाडं असेल. आपल्याला सोयाबीन, चणा डाळ आणि कॉर्नसुद्धा वाटून घ्यायचे आणि सुक्या मसाल्यांचं वाटण हे अशा प्रकारे असेल. सगळं थोडंसं जाडसर घ्यायचं आहे, सगळं एकत्र करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ आहे चवीनुसार आणि 2 टेबलस्पून भाजलेले चणा डाळ हिचं पीठ घ्यायचं आहे, जे बाइंडिंगसाठी मदत होईल. असे कबाब करून आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचे, मीडियम टू स्लो फ्लेमवरती. हवं असेल तर एक लिंबू पण आपण त्यामध्ये पिळू शकतो. थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करायचे आणि मग आपले कबाब सर्व करायला रेडी आहे, चटणी आणि सॉससोबत. थँक्यू.